नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या ज्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि जाहीरपणे येत आहेत, त्या बातम्या समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असं दिसतंय किंवा असं सुचवलं जातंय की महाविकास आघाडीचा प्रयोग करून थकलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परत एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर नातं जुळवण्याच्या तयारीत आहे. आणि त्याचे वेगवेगळे पुरावे म्हणून आपल्यासमोर गोष्टी आणल्या जातात की उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेले मिलिंद नार्वेकर यांचं काही सोशल मीडियातलं ट्विट असेल, सामनाचा अग्रलेख असेल, किंवा खुद्द उद्धव ठाकरे यांनी नागपूरपर्यंत धावत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेला पुष्पगुच्छ असेल, किंवा त्यानंतर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे कुठली तरी मागणी पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील, तर या सगळ्यातून एक गोष्ट सुचवली जाते की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या आणि विरोधी राजकारणाला आता कंटाळलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर सत्तेची ऊब हवी आहे आणि ती ऊब मिळण्याची शक्यता भाजप बरोबर गेलं तरच मिळू शकते, असा एक तर्क आहे. आणि त्या तर्काच्या आधारावर या सगळ्या बातम्या रंगवल्या जातात. अर्थात त्याला आणखीन एक पैलू आहे की शिवसेना ही बाकीच्या राज्याच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवावं एवढी राज्यव्यापी मोठी संघटना किंवा पक्ष कधीच नव्हता. स्वबळावर 100चा आकडाही शिवसेना कधी गाठू शकलेली नाही. आणि त्यामुळे सत्तेवर आपला सर्वाधिकार सांगून दीर्घकाळ संघर्ष करणं ही उद्धव ठाकरेंना अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण त्यांनी जो काय राजकारणाचा जुगार खेळलाय तो करताना आजपर्यंत जे मुद्दल किंवा भांडवल होतं, मुंबई महापालिका ती पण हातातून गेल्याच जमा आहे. आणि येऊ घातलेल्या किंवा लांबलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पालिकेमध्ये सुद्धा आपलं प्रभुत्व किंवा आपला दबदबा ठेवता आला नाही, तर मग शिवसेना संपली, ठाकरे ब्रँड संपला, या भीतीने उद्धव ठाकरेंना पछाडले, अशी एक या सगळ्या तर्काचा आधार असा आहे. आणि म्हणून मग उद्धव ठाकरे यांना घरवापसी करायचे, उद्धव ठाकरेंना घरवापसी करायचे. आणि मग त्यामध्ये बिब्बा घालणारे संजय राऊत हेच त्यांच्या घरवापसीच्या विरोधात आहेत, वगैरे वगैरे बातम्या रंगवल्या जात आहेत. तर असो, मुद्दा माझा जो आजचा आहे तो इतकाच आहे की ज्या वेळेला अशा प्रकारे जुने मतभेद, वैरभावना वगैरे विसरून शत्रू झालेले मित्र एकत्र यायला बघतात, तेव्हा त्यांच्या पुढल्या फळीतल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी जी काय अतिशयोक्त भूमिका घेतलेली असते किंवा वक्तव्य केलेली असतात, अशा नेत्या, प्रवक्त्या वगैरे लोकांची तारांबळ उडत असते. नेते एका मिनिटात बरोबर येतात, नेते एका मिनिटात बरोबर येतात. पण तळागाळामध्ये ज्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जी काय आधीपासून वक्तव्य केलेली असतात, म्हणजे संजय राऊत यांच्यासारखा माणूस ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा दाखवताना, देवेंद्र फडणवीस असोत, भारतीय जनता पक्ष असो, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी असोत, यांच्याविषयी आक्रस्ताळी वक्तव्य करतो आणि पुढे त्याच भाजपशी हातमिळवणी करायची वेळ आली, तर अशा नेत्यांची तारांबळ उडत असते. कारण गंमत अशी असते की दोन नेते एकत्र येतात, पण दुसऱ्या तिसऱ्या टॉपची माणसं एकत्र आली तरी दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या लोकांनी आपली अवकात विसरून दुसऱ्या बाजूच्या सर्वोच्च नेत्यावर केलेली चिखलफेक जी असते त्याच्या वेदना त्या बाजूचे लोक विसरत नाहीत, किंवा तो नेता विसरेलच असं नाही. फडणवीसांच्या बाबतीत जी काय उद्धव ठाकरेंनी वापरलेले वाईट आणि गलिच्छ शब्द आहेत, त्याकडे एक वेळ राजकीय वक्तव्य म्हणून
भाजपकडून दुर्लक्ष केलं जाऊ शकेल. पण तेच भाजपवाले किंवा अगदी फडणवीस संजय राऊतांना माफ करू शकतील का? अशक्य होती ती गोष्ट. आणि जेव्हा अशी अवस्था असते तेव्हा या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांची कमालीची तारांबळ उडत असते. नेते आपल्या गोष्टी ऍडजस्ट करून मोकळे होतात. तुम्हाला माहिती आहे, आत्ता आत्ता गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांना सोबत घ्यायची काय गरज होती? हा जो भाजपमधून उमटलेला नाराजीचा सूर होता, त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर खुद्द भारतीय जनता पक्षाला आपल्याच मतदारांकडून मोजून घ्यावी लागली होती. कारण बऱ्याच भाजपच्या समर्थक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी रोष दाखवण्यासाठी अगदी भाजपच्या कमळ चिन्हावर सुद्धा मत न देता मतदानाला न जाणं किंवा गेल्यास नोटावर बटन दाबणं इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया उमटली होती. नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली चिखलफेक धुवून पुसून काढायचा प्रयत्न केला, पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांना हे रुचलेलं नसेल तर त्याची फार मोठी किंमत त्या पक्षाला, त्या संघटनेला मोजावी लागते. याचा पुरावा म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आहे. आणि जेव्हा या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या घरवापशीच्या बातम्यांचा विचार आपण करतो, तेव्हा मग सगळ्यात मोठा असा प्रश्न पडतो की शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतर 3 वर्षापूर्वी ज्या नव्याने शिवसैनिक आल्या आणि खुद्द उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कट्टर शिवसैनिक झालेल्या सुषमा अक्का अंधारे यांचं उद्धव ठाकरेंच्या घरवापसीनंतर भवितव्य काय? कारण फरक एक आहे मित्रांनो, फरक एक आहे की ज्या मुशीमध्ये सुषमा अक्का अंधारे यांची राजकीय जडणघडण झालेली आहे, ती कट्टर हिंदुत्व विरोधी आहे. कट्टर, आणि त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अधूनमधून भाजपवाले किंवा कोण कोण एकनाथ शिंदे गटातले लोक किंवा इतरही आमच्यासारखे जे युट्यूबर्स वगैरे आहेत, हे सुषमा अक्का याने हिंदू धर्म परंपरा, हिंदू दैवत यांची कशी खिल्ली सुषमा अंधारे उडवत होत्या त्याचे जुने पुरावे समोर आणलेले. आणि हिंदू दैवत वगैरे बाजूला ठेवा, त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वयाचा आणि गलितगात्र अवस्थेचा आधार घेऊन सुषमा अंधारे यांनी जी अवहेलना शिवसेनेच्या संस्थापकाची केली आहे, ती गोष्ट विसरता येण्यासारखी नाही. आजच्या पिढीतले उद्धवनिष्ठ शिवसैनिक सुषमा अक्कांच्या पल्लेदार वाक्याला टाळ्या वाजवत असले तरी जे कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांच्या काळापासूनचे आहेत ते सुषमा अक्कांना माफ करणारे नाही. पण तोही काळ आपण बाजूला ठेवू, तोही विषय बाजूला ठेवू. सुषमाताईंनी आई आली आई बसली म्हणून हिंदू देवी देवतांची जी खिल्ली उडवलेली आहे, तोही विषय बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरे उद्या कडक हिंदुत्ववादी परत बनायला गेले आणि त्यांची घरवापसी झाली तर मग सुषमा अक्कांचं भवितव्य काय असा प्रश्न पडतो. कारण त्यांना ही लोक भाजपतली असतील किंवा एकनाथ शिंदे गटातल्या शिवसेनेची लोक असतील किंवा जे कट्टर हिंदुत्ववादी आहे ते सुखासुखी स्वीकारणार नाहीत. मतांसाठी लाचार झालेला माणूस काहीही करतो. आपल्याकडे म्हण आहे ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. हरी म्हणजे साक्षात विष्णू नारायण. तो अडलेला असला, नडलेला असला, गांजलेला असला तर अगदी गाढवाचे सुद्धा पाय धरतो. पण इथे गरजवंत जर उबाठा शिवसेना असेल आणि पर्यायाने सुषमा अंधारे सुद्धा असतील की आमच्या चुका पदरात घ्या, तर ते सहज शक्य आहे का याचा विचार करा. आणि म्हणून घरवापसी ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपी असेल, पण सुषमा अक्का अंधारे यांच्यासारख्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे.
आणि हा विषय तेवढ्यापुरता नाहीये. आत्ता जे राजन साळवी यांचा विषय पटलावर आलेला आहे. राजन साळवी हे कधीही उबाठा शिवसेनेला धक्का देऊ शकतील असं म्हटलं जाते. ते किती शक्य आहे मला कल्पना नाही. पण एक गोष्ट जे काय बोलली जाते त्यांच्या, ती लक्षात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात वरिष्ठांमुळेच आपल्या पराभवाचं कारण झालं. कोण म्हणते? राजन साळवी, जे अजूनही सांगतात की मी उबाठा शिवसेनेत आहे, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, पण नंतर निर्णय घेईन. याचा अर्थ उबाठा शिवसेनेत असून सुद्धा आपला आता उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास उरलेला नाही, किंवा अशा नेतृत्वाला राजकीय भवितव्य नसतं, असंच एक प्रकारे राजन साळवी सांगतायत. आणि हा फक्त त्यांच्यापुरता हा सूर किंवा हा विचार नाहीये, तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण जगाकडे बघतो, उबाठा शिवसेनेच्या घटनेकडे बघतो, तेव्हा यातून उभं राहायचं असेल, निदान मुंबई महापालिकेमध्ये आपला दबदबा कायम ठेवून मुंबई पुरतं का होईना पण शिवसेनेचं अस्तित्व आणि प्रभुत्व कमी अधिक प्रमाणात तरी टिकवायचं असेल, तर भाजपशी जुळतं मिळतं घेण्याच्या मनस्थितीत उद्धव ठाकरे आलेले असतील तर नवल नाही. पण मुंबई महापालिका आणि मुंबईतलं आपलं संघटन टिकवायचं, तर त्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना किंवा उबाठा शिवसेना ही बारगळली तरी चालेल, या निर्णयापत उद्धव ठाकरे जाऊ शकतात. साधी सरळ गोष्ट तुम्हाला मी आठवण करून द्यायला नको. कोल्हापूर उत्तर मी वारंवार सांगितलेलं आहे. कोल्हापूर उत्तर किंवा देगलूर बिलोली या दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुका आलेल्या असताना तिथे शिवसेना रुजवणारे आणि त्यासाठी राबणारे सुभाष साबणे किंवा राजेश क्षीरसागर यासारख्या शिवसेनेच्या खंद्या जुन्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी वारेवर सोडलं होतं की तुमचा मतदारसंघ वाचवण्यापेक्षा माझं मुख्यमंत्रीपद वाचवणं आवश्यक आहे, त्यामुळे निमूटपणे काँग्रेसचं काम करा, असं म्हणत या दोघांचाही बळी दिला गेला होता. ते राजेश क्षीरसागर हे नंतर तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले, किंवा सुभाष साबणे त्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपत जाऊन भाजपचे उमेदवार सुद्धा झाले. तर उद्धव ठाकरे हे आपली कातडी वाचवण्यासाठी किंवा आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी संघटनेचा आणि पक्षाचा अगदी सहजगत्या बळी देतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि मग अशा पातळीवर ज्या प्रकारे सामनामधून फडणवीसांच्या विरोधात गरळ ओकली जात होती, त्याच सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा अभिषेक करण्याची पाळी संजय राऊत यांच्यावर आली. इथे तुम्हाला काय काय बदल होतात ते लक्षात येऊ शकेल. ठीक आहे, तुम्ही इतर वेळ काय अक्कल पाजळली असेल, पण आत्ता माझी गरज आहे, त्यासाठी अगदी लोटांगण घालून देवेंद्र फडणवीसांची आरती ओवाळा, त्यांच्यावर स्तुतीसुमन उधळा, असा दबाव संजय राऊत यांच्यावर आणला गेला नसेल यावर कोणी विश्वास ठेवायचा. आणि जो दबाव संजय राऊत यांच्यावर आणला जाऊ शकतो, तोच सुषमा अंधारे यांच्यावर पण आणला जाऊ शकतो. यांच्यावर, कारण एक गोष्ट साधी सरळ आहे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे म्हणजेच उबाठा शिवसेना आहे. बाकीच्या त्या पक्षातल्या लोकांना कवडीचीही किंमत नाही. तेव्हा आदित्य आणि उद्धव यांच्या सन्मानासाठी निमूटपणे तक्रार न करता बळी जाणं, लाथा खाणं, अपमान सहन करणं, यालाच उद्धव निष्ठा म्हणतात, हे विसरू नका. विसरू नका की तुम्ही पक्षासाठी निष्ठ आहात ना, मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवायची असेल तर मग स्वतःचा अपमान सहन करा. आणि कालपर्यंत ज्यांच्या विरुद्ध गरळ ओकलीत त्यांच्या आरत्या ओवाळायला सुरू करा. याचा साक्षात पुरावा देवाभाऊ नावाचा अग्रलेख आहे. पण प्रश्न असा आहे की ही जी शाब्दिक कसरत आहे
ती शाब्दिक कसरत संजय राऊत सहजगत्या करू शकतात. कारण संजय राऊत पत्रकार नाहीत, राजकारणी नाहीत, ते व्यावसायिक आहेत, व्यवहारी आहेत. त्यामुळे व्यवहारासाठी गाढवाचे पाय धरायची वेळ आली तरी संजय राऊत करू शकतात. पण आपण फार मोठ्या वैचारिक मुशीतून तयार झालोय, वैचारिक भूमिकेतून आपण राजकारणात आलोय. अशा लफेदार गोष्टी बोलणाऱ्या सुषमा अक्कांना अचानकपणे संघ, भाजप, हिंदुत्व याचे गोडवे गात आपण कालपर्यंत मूर्खासारखी बडबड केली होती, हे कबूल करण्याची वेळ आली तर सुषमा अक्कांचं काय होणार हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय मतलबासाठी किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी कुठल्याही प्रकारची कोलांटी उडी मारणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासाठी सोपं असलं तरी बिचारे सुषमा अक्कांनी काय करायचं. त्या संघविरोधी, संघाच्या हिंदुत्व विरोधी आणि हिंदू धर्म विरोधी या भूमिकेसाठीच उबाठा शिवसेनेत दाखल झाल्या होत्या आणि त्यांना अपेक्षा असेल तेवढा एक्सपोज मिळालेला आहे, स्पेस मिळालेला आहे. पण तो एकूणच पक्षाचा स्पेस इतका आकुंठित झालाय की त्यामध्ये सुषमा अंधारे यांचं आता उभाटा शिवसेनेचा राजकारणात आणि भविष्यात स्थान काय हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यापासून जवळजवळ 2.5 वर्ष सुषमा अंधारे या उभाठा शिवसेनेच्या स्टार प्रचारक होत्या. रोजच्या रोज त्यांच्या कुठेतरी सभा व्हायच्या, कुठेतरी गाजावाजा व्हायचा. त्या आता टीव्हीवरच्या वेगवेगळ्या चॅनेलच्या पॅनेल चर्चेमधल्या एक प्रवक्त्या म्हणून यायला लागले. त्यांच्यासाठी आता कुठे व्यासपीठ उरलेलं नाही, सभा गाजवणं. सुषमा अंधारे यांची उभाटा शिवसेनेत आल्यापासूनची ओळख काय की मैदान गाजवणं, सभा गाजवणं. आता सभा आणि मैदान विषय संपलेला आहे, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊन गेल्या आहेत आणि नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही. आणि बैठका वगैरे असतात, त्या बैठकांमध्ये पल्लेदार वाक्य फेकून चालत नाही, तर कार्यकर्त्याचं प्रबोधन करणं आणि कार्यकर्त्याला मोटिवेट करणं याला प्राधान्य असतं आणि तिथे सुषमा अंधारे यांचा उपयोग नाहीये. आणि म्हणून आता जे तडजोडीचं राजकारण करण्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे दिसतात किंवा उबाठा शिवसेना दिसते, त्यामध्ये सुषमा अंधारेंचं भवितव्य काय असेल हा प्रश्न गहन होऊन जातो. कारण एकदा त्यांना या प्रकारच्या तडजोडी करायला लागल्या की मग तावातावाने बोलता येणार नाही. ज्या प्रकारे रामदास कदम असतील, नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा आणखीन कोण कोण वेगवेगळ्या पक्षाचे भाजपचे लोक असतील, त्यांच्यावर अरे जा रे वगैरे अशा भाषेत ज्या सुषमा अंधारे बोलत होत्या, तो आवेश आता त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाचंच उरलेला नसेल तर मग अशी भाषा सुषमा अंधारे बोलणार कुठे आणि त्यांना बोलायला देणार कुठे, ही समस्या पक्षाची आहे. म्हणूनच सुषमा अंधारे हे अक्षरशः 2.5 वर्ष उमललेलं फूल जे दिसत होतं ते आता पूर्णपणे गेल्या महिन्यात 1.5 महिन्यात कोमेजून गेलेलं आहे, कोमेजून गेलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे हळूहळू करत आणखीन संघर्ष करण्याची हिंमत आणि इच्छा जर उद्धव ठाकरे गमावून बसणार असतील आणि घर वापसाच्या दिशेने हालचाली करत असतील तर सगळ्यात मोठी गहन समस्या ही मला वाटत नाही संजय राऊत यांची आहे. कारण संजय राऊत कुठल्याही परिस्थितीत कसंही फेकलं तरी मांजर पायावर उभं राहतं. गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास. सुषमा अंधारे काय करणार, प्रश्न तो आहे. कारण उद्धव ठाकरे नुसते हिंदुत्वाच्या जवळ जाण्याच्या तयारीत दिसत नाहीत, तर फुले शाहू आंबेडकर नावाचं जे काय आपल्याकडे एक पाखंड रंगवलं जातं, कोणी उठायचं फुले शाहू आंबेडकर बोलायचं, बाकी फुले शाहू आंबेडकर विचारधारा वगैरे काय याचा थांगपत्ता नसतो, पण जपमाळ ओढल्यासारखं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं. सुषमा अंधारेंचं तसं नाही.
सुषमा अंधारे या खरोखरच फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीतून आलेले आहेत. हिंदुत्वाचा विरोध करत करत फुले शाहू आंबेडकर विचारसरणी उभी राहिली आणि ज्याच्यावर सुषमा अक्कांचा पिंड पोचलेला गेलेला आहे, त्या देखाव्यासाठी वारकऱ्यांच्या चपात्या लाटतील किंवा दुर्गा मातेचा काय ती आरती ओवाळतील, पण मनामध्ये फुले शाहू आंबेडकर आहे. तो भाजप संघ यांच्या बरोबर पक्षच निघून गेला तर मग तो पिंड कसा पोचला जाणार, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांची घरवापसी ठीक आहे, बिचाऱ्या सुषमा अक्कांनी काय करायचं, हा गंभीर प्रश्न आहे. आणि तो लवकरच, जर ज्या बातम्या येतात त्या खऱ्या असतील, तर हा प्रश्न लवकरच सुषमाताईंसमोर उभा राहणार आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. मग आई बसली की बाई बसली, हे कुठल्या व्यासपीठावरून सुषमाताई बोलतील, हे ऐकणं फार मनोरंजक असेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.